आणि आता बातमी नाशिकमधनं, कारण कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळतंय। कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर काढणारी व्यक्ती ही गिरीश महाजनांचीच नातेवाईक आहे आणि हे खुद्द तन्मय गिरीश महाजन यांनीच सांगितलंय। बनावट ऑर्डर काढल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला तनय महाजन हा गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक आहे। तनय महाजन वाया गेलेला तरुण असल्याचं खुद्द मंत्री गिरीश महाजनांचंच म्हणणं आहे। आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत। तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे। आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत। त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोडूनची सगळी निघालेली आहेत। मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे। त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। याबरोबर या ठिकाणी गावामध्ये माझ्या अशी तक्रार आली की तुला ग्रामसेवक करतो, तुला तलाठी करतो, पैसे द्या, असे काही ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे जमा केलेले आहेत, अशी तक्रार माझ्याकडे आज आलेली आहे। तर हा तनय महाजन नेमका कोण, कुठे राहतो याबाबत जामनेरमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर काढून कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये समोर आणला होता। आणि यानंतर नाशिक पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी जामनेरमधील 2 संशयितांना अटक केली असून या प्रकरणी अजूनही काही संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। दरम्यान जामनेरमधील तनय महाजन व नरेंद्र महाजन या 2 संशयितांना पोलिसांनी अटक केली असून यातील तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचाच लांबचा नातेवाईक असल्याची माहिती स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। आपण आहोत जामनेरमधील तनय महाजन जो संशयित आरोपी आहे त्याच्याच घराबाहेर। जामनेरमधील त्याचं हे बोदवड चौफुलीजवळ घर आहे आणि याच ठिकाणी तनय महाजन हा वास्तव्यात आहे। तनय महाजन हा वडिलांसोबत खरं तर हार्डवेअरचा व्यवसाय जो आहे हा करत असल्याची माहिती तनय महाजन याचे वडील अनंत महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। मात्र गेल्या काही दिवसापासून कामामध्ये त्याचं लक्ष नसल्याने हार्डवेअर दुकान त्यांनी बंद करून सद्यस्थितीमध्ये तो घरीच वास्तव्यात होता। पण गेल्या काही महिन्यापासून त्याच्या मुंबई वारे देखील सुरू असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी या ठिकाणी दिली। पण नेमका हा प्रकार काय घडला, एकंदरीतच या प्रकरणामध्ये काय झालं याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचं जे आहे तनयच्या वडिलांचं म्हणणं आहे। मात्र कुठेतरी आपल्या मुलाला या प्रकरणामध्ये गवल्या गेल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे। तर या प्रकरणात आपला मुलगा दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा देखील व्हावी अशी देखील मागणी जी आहे ती अनंत महाजन यांनी केलेली आहे। मात्र या संपूर्ण प्रकारामुळे गिरीश महाजन यांचाच नातेवाईक जो आहे तो या प्रकरणाशी संबंधित असल्याने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात जी आहे ती मोठी खळबळ उडालेली आहे। या प्रकरणामध्ये आपला नातेवाईक जरी असला तरी मात्र त्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वतः गिरीश महाजन यांनी केलेली आहे। अजूनही यामध्ये काही बडे नावं असल्याचा देखील दावा जो आहे तो मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय काय तथ्य समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव। तर दुसरीकडे तनय महाजन याच्या वडिलांनी मात्र संशय व्यक्त केलाय। आपल्या मुलाला या प्रकरणात फसवल्याचं तनय महाजन याच्या वडिलांनी म्हटलंय, बघा। वडील म्हणून तो तर असं करू शकत नाही, तो फसवला गेलेला आहे असं मला वाटते। नाही ते मी सांगू शकत नाही, कारण मी कोणाला ओळखत नाही आणि ते मला माहीतच नाही। सगळ्या घटनेनंतर गिरीश भाऊंनी काही तुमच्याशी संपर्क केला, काही झालं आहे असं काय संदर्भात? मी भाऊंशी बोललो, समजलं का? भाऊंनी मला ते सांगितलं किंवा त्याला अटकवलं आहे म्हणे, आता त्याला मोकळा होऊ द्या।